स्क्रीन विजिबल आहे? Yes. ओके. ओके, आता आपल्याला स्विच केस स्टेटमेंट बघायचे. आता मी सांगितलं होतं की स्विच केस स्टेटमेंट का बेस्ट आहे. आता इथं काय होतंय, आपण पास करतोय 25 -25, तो प्रत्येक ठिकाणी येऊन चेक करतोय. ओके, प्रत्येक कंडिशन मध्ये जातोय, चेक करतोय, तर त्याला टाइम लागतोय. ओके, तसं जर स्विच केसचं बघितलं तर जिथे केस मॅच होईल त्या ब्लॉकला जाणार आणि जे पण कोड आपण राईट केलाय तिथं तो कोड आपला रन होऊन जाणार, तर टाइम सेव्ह होतो, फास्ट आहे. ओके, ॲज कम्पेअर टू इफ एल्स स्विच काय फास्ट आहे, म्हणून स्विच केस यूज करायची. आता स्विच केसमध्ये मी सिंपल मेसेजेस घेऊन दाखवतो, पण जेव्हा आपण PHP मध्ये जाऊ, ओके, PHP मध्ये मी स्विच केसच्या इनसाइड आपण काही फंक्शन्स राईट करू, मग ज्या फंक्शनला म्हणजे जी केस मॅच होईल ते फंक्शन एक्झिक्यूट होतं. ओके, आपण जेव्हा डीबीचे काय ऑपरेशन करू ना, त्या केसमध्ये आपण काही असे फंक्शन्स बनवून घेऊ. ओप्सच्या कन्सेप्ट थ्रू आपण काय असे फंक्शन्स बनवू की जस्ट एकदा फंक्शनला कॉल केला त्या स्विच केस थ्रू तर सगळा डेटा इन्सर्ट झाला पाहिजे. आपल्याला काय डेटा सिलेक्ट करायचा तर सिलेक्ट पण होऊन आला पाहिजे. ओके, पण ऍक्च्युअली स्विच केस काय ते बघू फर्स्ट. चला वीक रिलेटेड, हा ठीक आहे, डेचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक टुडे नावाचा व्हेरिएबल घेतला, त्याला काय करू आपण एम्प्टी करून घेऊ. ओके, त्यानंतर डे, आपण डे जावास्क्रिप्ट थ्रू पण घेऊ शकतो. एक मिनिट, आपण काय करू, लेट डे इज इक्वल टू जावास्क्रिप्टचं एक फंक्शन आहे. तर आजचा डे कोणता आहे. ओके, अँड ना डेला प्रिंट करून बघू आपल्याला ऍक्च्युअल तो डे भेटतोय का. पण ठीक आहे, जरी आजचा आपल्याला तो आजचा डे भेटेल राईट, आपल्याला बाकीचे केसेस ट्राय नाही करता याच्या थ्रू. ठीक आहे, आज 1 येतोय, मंडे तर 1 आहे, ट्युजडे असेल तर 2 येईल. ओके, ठीक आहे, आपण याला काय करू, असं पण राहून देऊ. एक डायनॅमिक प्रोग्राम पण आपला क्रिएट होईल आणि एक सिम्पल याला व्हॅल्यू रिइनिशियलाइज पण करत चालू. डेला मी इथं व्हॅल्यू पास करतो आता. डेला काय करतो मी व्हॅल्यू पास करतो 2, राईट. आता इथं व्हॅल्यू रिइनिशियलाइज झाली. आता सिम्पली आपलं स्विच केस, इथे तुम्हाला पास करायची केस. ओके, डेची व्हॅल्यू काय ती व्हॅल्यू इथं आली पाहिजे. मी इथं पास करतो आपला डे, राईट. इथं काय आला आता 2 आला. ओके, तुम्हाला इथं काही कंडिशन पास करायची, तुम्ही कंडिशन पास करा आणि त्याच्यानंतर जस्ट तुम्हाला कर्ली ब्रेसच्या इनसाइड काही केसेस राईट करून घ्यायचे. आता फर्स्ट केस जर आपली 0 असेल, ओके, आता डे जर 0 असेल इथे, तर हा ब्लॉक काय होईल आपला एक्झिक्यूट होईल. तर सिम्पल जर घ्यायचं असेल तर आपण काय करू, वरती जो व्हेरिएबल घेतलाय टुडे नावाचा, त्यात काय डेटा राईट करून घेऊ. आता आपल्याला तिथनं जर एवढं कळलं की 1 जर असेल तर मंडे, मग 0 असेल तर आपण संडे कन्सिडर करू. ओके, तर मी काय केलं इथं संडे केलं आणि जेव्हा ही केस आपली वर्क होईल, ओके, या केसमध्ये आपला फ्लो होईल, तेव्हा याला काय झालं पाहिजे, टुडे मध्ये मेसेज सेव्ह होईल आणि तो प्रोग्राम ब्रेक होऊन जाईल. ओके, जो प्रोग्रामचा एक फ्लो आहे तो तिथं ब्रेक होऊन जाईल आणि डायरेक्ट एक्झिक्युशन स्टॉप करून टाकल. कारण इथे त्याला त्याला जी केस आहे ती मॅच झाली, पुढे त्याला एक्झिक्यूट करायची गरज आहे का नाही, डायरेक्ट त्याचा फ्लो ब्रेक करून टाकायचा. ओके, प्रोग्रामचा जो फ्लो आहे तो टर्मिनेट होऊन जाईल आणि डायरेक्ट लूपच्या बाहेर. त्यानंतर मी राईट करतो केस 1, राईट.
आणि त्यात परत मेसेज. जर 1 असेल तर आपण याला काय करू, मंडे. ओके, आणि परत आपलं ब्रेक स्टेटमेंट. भरपूर घ्यायचं आहे, आपण याला काय करू, ॲज इट इज कॉपी पेस्ट करू आणि केस आणि जो डे त्याला काय करू, चेंज करत चालू. फॉर ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. त्यानंतर 3, वेनसडे, 4, थर्सडे घेतला आणि सपोज इथे फ्रायडे आणि इथे सॅटरडे, राईट. 4 अँड 5, 6. ओके. अँड जर इथे कुठेच आपली केस मॅच नाही झाली, ओके, काय झालं, कुठेच आपली काय झाली, केस मॅच नाही झाली, तर काय होईल. ओके, सपोज एखाद्याने 6 पेक्षा 7 टाकला, 8 टाकला, कुठेच मॅच नाही झाली, तर काहीतरी डिफॉल्ट स्टेटमेंट पण प्रिंट झालं पाहिजे, राईट. तर जसं आपण इफ एल्स मध्ये कसं घेतलं होतं आता एक डिफॉल्ट स्टेटमेंट प्रिंट करायला, त्याच पद्धतीने स्विच केसमध्ये डिफॉल्ट नावाची केस आहे, सिंपल तिला काय करायचं, ऍड करायचं, आणि जर कुठेच मॅच नाही झालं तर जे डिफॉल्ट स्टेटमेंट आहे ते आपलं स्टेटमेंट काय होईल, एक्झिक्यूट होऊन जाईल. त्याचा सिंटॅक्स असतो त्याचा डिफॉल्ट. त्यात आपला जो मेसेज आहे तो मेसेज इनव्हॅलिड केस राहील नाही, तर आपण याला काय करू, एंटर प्रॉपर फॉर्मॅट नाही, प्रॉपर डे. आपलं डिफॉल्ट स्पेलिंग मिस झालंय का, कारण कलर चेंज व्हायला पाहिजे त्याचा. ओके, एंटर प्रॉपर डे, हा सेट होईल. त्यानंतर परत एक्झिक्युशनला ब्रेक. ओके, ही झालं आपली स्विच केस. आणि जो लूप आहे त्या लूपच्या बाहेर येऊन आता काय झालं, एक व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर करत चालू आहे आपण टुडे मध्ये, तो लास्टला काय करायचा, जस्ट आपल्याला येऊन इथं प्रिंट करायचं आहे कन्सोल डॉट लॉग, अँड काय इथे प्रिंट करू आपण टुडे. तर आपण आता किती डे 2 केलाय, तर आपल्याला काय प्रिंट झालं पाहिजे, ट्यूजडे. ओके, एंटर प्रॉपर टाइम. एक मिनिट, कुठेतरी काहीतरी झालंय, आपल्या एकदा चेक करू आपण. हॅलो सर. येस मॅम. टुडेचे तिथे कोलन नाही ना, इक्वल टू साइन आहे सगळीकडेच. टुडेच्या नंतर आपण राईट आपण मेसेज स्टोअर करतोय ना, व्हॅल्यू त्यामध्ये काहीतरी डेटा स्टोअर करतोय. केसचा एज इट इज मी खाली फॉलो केलं त्याला. ओके, तर मेसेज काय स्टोअर होईल आता, ट्यूजडे. त्यानंतर अजून इथे आणि इथे पण आहे.
ओके. तर आपल्याला काय आलं, ट्यूजडे आला आणि एंटर प्रॉपर टाइम वरचा जो मेसेज आहे रिझल्ट यायला काय करू, कमेंट पास करू ट्यूजडे, राईट. आता जर मी याला रिअसाइन नाही केलं व्हॅल्यू, तर हा एक काय झाला, डायनेमिक प्रोग्राम झाला. तर काय आलं, मंडे. आज कोणता डे, मंडे, तर त्यांनी मंडे प्रिंट केला. उद्या तो रिटर्न करेल 2, तर 2च्या केसला जाईल, तो प्रिंट करेल ट्यूजडे. ओके. हा काय झाला, एक डायनेमिक प्रोग्राम, सिम्पल. जस्ट आपण जो डे तो डायनेमिकली घेतला आपल्या लोकल सर्व्हरवरनं. आता मला सांगा, इथे जी केस पास होते याला आपण काय करू, मी सिम्पली इथे ऍड करतो 4. ओके. हा प्रत्येक ठिकाणी जाऊन चेक करेल की फक्त केसला चेक करेल की जी 4 कुठे मॅच होते, कोणत्या केसला 4 मॅच होतं. ओके. तर हाच तर आपला स्विच केसचा काय फायदा आहे. जेव्हा तो आता चेक करेल की डे 4 आहे, तर 4 कुठे मॅच झाला, थर्सडेला, तर डायरेक्टली थर्सडेचा जो पण आपण इथं कोड राईट करू, ओके, या ब्लॉकच्या इनसाइड जो पण आपला कोड राहील तो काय होईल, वर्क करला. आता सिम्पल एक मेसेज स्टोअर केलाय आपण. ओके. तर आपल्याला थर्सडे प्रिंट झाला. यापेक्षा यात तर सांगण्यासारखं जास्त काही नाही. ओके. जस्ट प्रॅक्टिस करायची तुम्हाला, जमेल का? एक सिंटॅक्स आहे, त्यात डेटा टाकलाय, बाकी जास्त तर काही नाही. एवढं लॉजिक लावायचं पण काही नाही. 1-2 प्रोग्राम देतो मी तुम्हाला, ग्रुपवरती टाकतो मी ते. तुम्हाला रिप्लेटवरती सॉल्व्ह करायचे आणि पर्सनली मला सेंड करायची लिंक, आणि कोणाला कोड शेअर नाही करायचा आहे. ओके. आणि रिप्लेटचं असं आहे की प्लेगरिझम डिटेक्ट होतो. आता मी सगळ्यांना त्यावरती सांगितलंय, तर मला त्या लिंक्स येतील. मी त्याच्या थ्रू चेक करू शकतो की कोणाचा कोड सेम आहे. ओके. एकदम ॲज इट इज सेम, कोणाचे सेम व्हेरिएबल पण राहू शकता. लगेच कळून जातं की कोणी प्लॅगरिझम केलं. सेम टू सेम जर कोड यूज केला तर. मला टेस्ट घ्यायची एक सिंपल पद्धतीने की तुम्हाला जमतंय का नाही. ओके. तर सगळ्यांनी टास्क कंप्लीट करा ती सकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत टाइम आहे. 2 तर प्रोग्राम राहतील, 2 किंवा 3 ते तुम्हाला कंप्लीट करायचे. ओके. ठीक आहे, चालेल. मीटिंग एंड करतो मी. प्रोग्राम टाकून देतो रिपीटवरती, तुम्हाला काय करायचं जाऊन सॉल्व्ह करायचे. काय डाऊट्स कोणाला? हे कंप्लीट करा आणि प्रॅक्टिस करा थोडी. ते मी जे 2 प्रोग्राम दिले त्यात भरपूर सारं तुमचं कव्हर होऊन जाणार आहे. ओके. हे जर क्लिअर असेल तर आपण उद्या लूपिंग स्टेटमेंटला बघू. ओके. ठीक आहे, एंड करतो.